इकडे म्हणजे मी ऐकते. हां, काय बोलता? मागची जी पुण्यामध्ये भेट झाली होती, मागची काय झाली ती? मागे आपली मी भेट घेतलेली होती. पुण्यामध्ये आपली मी भेट घेतली होती. हो, त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं होतं की तुमची कुंडली निश्चित जागृती होईल आणि ती झालेली आहे. फक्त ती ह्या या हृदयाकाशामध्ये आलेली आहे बरं. आणि ती रोज इथपर्यंत येऊन मला संवेदना मिळतात. परंतु त्याच्या पुढे उत्क्रांती होत नाही. त्याच्यासाठी जर तुम्ही काही मला मार्गदर्शन अर्थात अर्थात वा वा, का नाही, बसा आपण, मी सांगते. जर आपली आता ह्यांची जशी ह्यांचं म्हणणं आहे कुंडलिनी हृदयापर्यंत येऊन तिथपर्यंत मला त्याची जाणीव होते आणि वर येत नाही, म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहे ते पाहिलं पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं की जर तुम्ही एक खूप बोलत असले, तुम्ही भाषणं देत असला तरी घसा खराब होऊ शकतो, किंवा तंबाखू वगैरे खाल्ले, सिगरेट प्याली तर त्याने घसा खराब होऊ शकतो, सर्दीने होऊ शकतो. म्हणजे कोणत्याही कारणाने समजा जर घसा खराब झाला असला तुमचा ही विशुद्धी चक्र, तर मात्र ही कुंडलिनी वर चढत नाही. पण आता ते आम्ही बघून टाकू, त्याची काय काळजी करू नका, तर आम्ही तुमची चढवून देऊ, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. हां, पुढे काय आणखीन कोण काय प्रश्न असेल तर विचारा. काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे आहे, इकडे आश्रम. आमच्या अजून कुठेच आश्रम नाहीत. हो, सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत तिथे, त्यांच्या घरी प्रोग्राम होतात सेंटर. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाची काय स्थिती आहे, भ्रष्टाचार नंबर 1. त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली म्हणजे ते म्हणतात आधी तुम्ही किती ब्लॅकचे पैसे देणार ते द्या. तर मी म्हटलं मी ब्लॅक बिकमध्ये पैसेच नाही आहेत. आम्ही लोकांनी पैसे एकत्र केलेत, फॉरेनर्सनी पैसे दिलेत, पण लज्जेची गोष्ट अशी की ते म्हणतात तुम्ही ब्लॅकचे दिलेच पाहिजेत. सरकारी घ्यायची तर त्याला ते म्हणतात तुम्हाला ब्राईब दिलीच पाहिजे. म्हटलं अहो, एक जागा तरी अशी असू देत सत्याची, तर ती अजून काही झालंच नाही. ज्या दिवशी तुमचं नशीब उघडेल आणि या देशात थोडा जरी भ्रष्टाचार कमी झाला तर होऊ शकेल. तसे आश्रम आहेत एक हिमालयावरती, आता इथे आले ते योगी जी ह्यांनी एक धर्मशाला म्हणून जागा आहे, तिथे एक आश्रम त्यांच्या घरीच, म्हणजे त्यांची फार मोठी जमीन जुमलात होते तिथे काढलेली आहे. त्यामुळे आता कुठे आश्रम नाही, पण तावडे साहेब इथे आहेत, त्यांचा पत्ता घ्या आपण, त्यांना जाऊन भेटा आणि ते आपल्याला सगळं काही सांगते. आणि नंतर आपले प्रोग्राम कधी होतात? हां हां, पत्ता सांगा, पत्ता सांगा तुम्ही कुठे आहेत. आणखीन काय प्रश्न आहेत? असं आहे, तुम्ही जर सहयोगी असाल तरच ते येऊ देतील, ते येऊ देणार नाही. सहयोगी आहात ना? तर गणपतीपुळ्याला मला असं वाटतं 1 तारखेपासून प्रोग्राम आहे. 1, 2, 3, 4, 5 दिवस प्रोग्राम आहे. आणखीन तिथे राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था सगळं काही आहे. आणखीन मला असं वाटतं की 3 दिवसाला तुम्ही येऊ शकता, म्हणजे 3, 4 आणि 5 असे 3 दिवसाला प्रोग्राम आहे.
आणि त्याचे 280 रुपये तुमच्या जेवणाचे आणि राहण्याच्या व्यवस्थेचे आहे 3 दिवसाचे. पार झालेला आहे का? मग जरा कठीण दिसतं हे लोक त्याबद्दल फार. कारण काय एखादा नवीन व्यक्ती आला म्हणजे तो उगीच बडबडू लागतो मध्येच, काय करतो, असं त्रासदायक आहे का? घेऊन या, सांगा माताजी सांगितल्यावर. त्रासदायक नसला पाहिजे तिथे. म्हणजे एखादा त्रास द्यायला आला म्हणजे नको. आम्ही तिथे म्हणजे ध्यान धारण्यासाठी लोक आलेत, त्यात कुणी त्रास बीज द्यायला सुरुवात केली तर जर मन नको आहे. म्हणून त्या दृष्टीने फक्त सहयोगी पाहिजे असं म्हणतो आम्ही, दुसरं काही नाही. आणि आणखीन 5 दिवसाचा पण प्रोग्राम, म्हणजे संबंध जर राहायचं असलं तरी तो प्रोग्राम माहिती आहे त्याच्यात किती पैसे लागतील. ते किती आहेत हो? हां, 5 दिवसाचे किती? आणि 2 दिवसा 3 दिवसाचे? हां, जेवून खाऊन सगळ्या प्रोग्राम्सचे म्युझिक वगैरे फार छान आहे सगळं काही. पण सहयोगी असले तर घेऊन या तुम्ही, त्याला पार करून आणा. तुम्ही सहयोगी स्वतः तर पार कराल का झालं? हां, बरं मग घेऊन या. मग ते मस्त आहेत, ते घेऊन या. अशी माणसं असली मग पाहिजेत असे. घेऊन या, घेऊन या, खूप समाधान होईल. पण नसते प्रश्न वगैरे विचारायचे नाही, कारण हे सगळे सहयोगी आहेत. सगळ्या देशात येऊन तिथे ध्यानधारणेला बसणार आहेत आणि एक विचाराचे आहेत. तेव्हा उगीच काहीतरी राजकारणीपणा तिथे करा. आम्हाला काही राजकारण वगैरे करायचं नाही. हे आमची दिशा वेगळी आपल्याला माहिती आहे. तर त्यांना स्पष्ट सांगायचं की तिथे ते ह्याच्यासाठी येतात आणि वाटेल तितके देऊन सुना, काही हरकत नाही. फार आनंदाची गोष्ट आहे. आणखीन काय प्रश्न असतील तर सांगा. पण सांगलीमध्ये आणि सांगलीच्या आसपास सुद्धा सहयोग पसरवला पाहिजे. तावडे साहेब एकटेच किती मेहनत करत असतात, तर सगळ्यांनी मदत करायला पाहिजे. इथे आपल्यातले सहयोगी किती आहेत? हात वर करा बरं. म्हणजे नवीन लोक पण आलेले आहेत बरेच. बरं, मग नवीन इतके आहे तर आपण आता जागृतीची व्यवस्था करूया. आपण या ना, का हो, आपण या ना गणपतीपुळ्याला, उत्तम होईल. ती बसून द्या. मी अगदी नक्की, ते काही काम कठीण नाही. तिथे एकावन्न एक बसलेत. ते जगतासी तारण्यास सहज योगी आले असं समजायचं. तो काय प्रश्नच नाही. बरं, डावा हात माझ्याकडे करायचा, डावा, आणि उजवा जमिनीवर ठेवायचा. आता डावा हात म्हणजे आपली इच्छाशक्ती आणि उजवा हात आपण जमिनीवर ठेवतो, कारण इच्छाशक्ती ही जडशक्ती आहे, म्हणून तिला जडतेत घालायचं. ह्या पृथ्वीला विशेष करून महाराष्ट्रात साधू संतांनी फार कार्य केलं आहे. त्यांना सगळ्यांना स्मरण करून, गणेशाला स्मरण करून उजवा हात जमिनीवर ठेवायचा. आता आपल्याबद्दल अशी कल्पना करायची नाही की आम्ही हे चुकलो आहे किंवा आम्ही फार पतित आहोत, आमची कशी कुंडलिनी जागृत होईल, आम्ही काहीतरी चूक केलेली आहे वगैरे वगैरे, अशा आपल्याबद्दल न्यूनगंडाच्या भावना ठेवायच्या नाहीत. कारण असं आहे की आपल्याला हे माहीत नाही की आपण मानव झालात म्हणजेच फार उच्च प्रतीची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात ह्या योगभूमीत, भारतभूमीत तुमचा जन्म झाला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात झालेला आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी विशेषच असायला पाहिजेत. तेव्हा असा आपल्याबद्दल भलता विचार ठेवल्यामुळेच ही जी लेफ्ट विशुद्धी
पकडते आहे त्याला कारण हे की अशी काय काय लोकांचा विचार चालू आहे की आम्हाला कशी होईल, इतकं कठीण काम आहे कुंडलिनीचं जागरण. असं काही कठीण नाही आहे. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा आकाशाकडे करायचा. उजवा हात म्हणजे आपली जी काही मानसिक आणखीन शारीरिक क्रिया होतात त्याची जी क्रियाशक्ती आहे ती ह्या उजव्या हातात आहे. म्हणून आपण उजवा हात असा केला आणि डावा हात वर केला, कारण आकाश तत्वात त्याच्यातलं जे काही असेल असं चुकीचं ते निघून जाईल, म्हणून असा हात ठेवायचा. आता डोळे मिटून घ्यायचे आणि दोन्ही हात माझ्याकडे करायचे. लक्ष ब्रह्मरंध्राकडे म्हणजे जिथे आपली टाळू असते तिकडे लक्ष ठेवायचं. आता डावा हात माझ्याचकडे राहू द्या आणि थोडीशी मान वाकवून डोक्यावर बघा गारगार येते का डोक्यातून. मान वाकवून घ्या, डोळे उघडून घ्यावे, डोक्यातून बघा काही गारगार येते का. आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्या हाताने बघा, इथे इथे बघायचं आणि जरा डोकं खाली असं करून मान अशी खाली घ्या आणि बघा असं जरा वरती अधांत्री धरायचं. अधांत्री धरून बघा, अधांत्री धरून बघायचं. कोणाकोणाची फार वरपर्यंत येते, असे एकदम गार आतून आल्यासारखं वाटेल. आता दोन्ही हात वर असे करायचे आणि विचारायचं की श्री माताजी, मनामध्ये श्री माताजी ही ब्रह्मशक्ती आहे का, हे परमेश्वराचं प्रेम आहे का, हेच ते परम चैतन्य आहे का, असा प्रश्न विचारायचा मनामध्ये. वरती हात करून दोन्ही अशी मानही वर करायची. आता हात खाली करा. आता बघा दोन हातात तुम्हाला गारगार वाटेल. विचार करायचा नाही, माझ्याकडे बघून विचार करता येणार नाही. आता तुम्ही माझ्या निर्विचारिता झाली, एकदा कुंडलिनी आज्ञाचक्रावरनं निघाली म्हणजे निर्विचारिता आहेत. आता ज्या लोकांच्या दोन्ही हातातनं गार येत आहे किंवा डोक्यातनं गार येत आहे त्यांनी दोन्ही हात वर करावेत म्हणजे मला कळेल. सहयोगांच्या झाले म्हणजे सांगलीमध्ये काहीतरी खोट आहे.
ह्या लोकांचे आले नाहीत. बरं खाली ठेवा. आता ज्या लोकांचे नाही आले त्यांनी हात वर करा. बरं आता असं करा तुम्ही, जर तुम्ही इकडे येऊन बसले ना ओळीनी तर त्यांना सगळे हे लोक आत्ता पार करतील. या तुम्ही बसून घ्या, 1 मिनिटात होईल. येऊन घ्या, आज पारच होऊन घ्यायचं सगळ्यांनी. बसा. काल जवळजवळ असतील 6-7 हजार माणसं, एकूण एक पार झाला. एकूण एक. कमाल आहे. सांगलीचा काहीतरी दोष आहे, काहीतरी असेल. साधू संतांवर इथे काय जुलूम झाला असेल. असे बसा, तिकडे तोंड करून बसा, तिकडे तोंड करून. असं तिकडे तोंड करून बसा, एक एक जागा सोडून. असे बसा, असे इकडे वरती बसा, वर बसा. म्हणजे तुम्हाला आइए दीजिए इनको पार कराई. I'm really surprised that the Sahjogis, they should have been here to give realization to these people. मध्ये जागा सोडा, एक एक पायरी सोडून बसा, एक एक पायरी सोडून बसा. अहो आमचे आले नाहीत का तिकडनं आता? वेर आर दे? दे आर स्टील बिझी इन द शॉप और वॉट? जस्ट नाव वी नीड देम द मोस्ट ऑफ ऑल. What's happened? Are they coming? I don't know. They had left. They had left the shops and all that. I saw them. They were. I think they may have been unclear as to whether they were meant to be coming to the meeting. They have gone there. I think they may have gone back to the place where we are staying. Really? कोणाला तरी पाठवता का? ते तिथेच असतील, आता घेऊन येतील त्यांना. कदाचित ते तिकडेच गेले हे म्हणतात. कारण आपल्या रस्त्यात बसेस दिसले नाहीत ना. मग ड्रायव्हरला पाठवून द्यावं. बट दे वर टोल्ड दॅट देर इज अ मीटिंग. दे न्यू अबाउट इट. गिव्ह देम अ बंधन. दे वर टोल्ड 6 o'clock there is a meeting. We asked James and he didn't know about the program. Huh? They weren't knowing about the program according to... No, I heard somebody saying 6 o'clock there's a meeting, we have to go back. I heard that was, I think, Arno. Because some people didn't seem to know about social messaging. But what about the rest of them? Spiro didn't know. I'm surprised. They should have asked me. And moreover, you see, I heard him saying 6 o'clock there's a meeting. That gives realization. As many as you can. I mean, this is the time we need them and they are not here. Just imagine. इथून दूर आहे का घर? का हो मिसेस तावडे? घर दूर आहे का तुमचं इथून? फार दूर आहे. हां हां, गाडी आहे ना. गाडी म्हटलं, गाडी जाऊन पटकन घेऊन येता ना. सगळे तुम्ही जाता का? ह्याला जाऊ. फॉरेनर्स नाही, तो ड्रायव्हर. माहिती आहे त्याला रस्ता? हो हो, आमच्या लवकर जाऊन ये म्हणा. सगळे फॉरेनर्स. हो सगळ्यांना घेऊन ये म्हणा. इथे सगळ्यांना पार्क करायला. लगेच सगळ्यांना घेऊन ये. ही बसेस नाही येऊन राहिल्यात का इकडे? आपल्याला बसेस लागल्याच नाहीत. नाही नाही, अगोदर आले, पुढे आले. पण सांगितलं कसं नाही? कमाल आहे. मगाशीच पाठवायचं असतं. काय तावडे? घ्या लाईट घ्या. लेफ्ट साईड फार आहे लोकांना. लाईट साईड, लेफ्ट साईडची पकड आहे. कुंडलिनी चढवा.
आत्ता येतात, फॉरेनर्स आले म्हणजे होतील. 1 मिनिट थांबा, आत्ता येतात. ड्रायव्हरचा जागा तरी माहिती आहे का इथे यायची? ड्रायव्हर गेलाय, हां जीप घेऊन गेलाय. हो. तो बरोबर गाईड करतो. They should have asked. Why didn't they ask me? क्या हो गए? आलं का? येते येते. काय तावडे? लेफ्ट आहे त्यांना, लेफ्ट आहे. लेफ्टला. हे झाले का? हे बघा. काय काय हो काढा मग बनवा ना. बरं धन्यवाद. बरं सांगाल काय हरकत नाही.
आलं का? आलं का आता? आलं ना? कार आलं? बसा बसा. What about him? Is he all right? What, this gentleman? Yes, Srimati, He's all right. All right. Let him be seated. आलं ना आता असं बसाय, असा ध्यानात बसायचं. आता ज्या मुलांना झालं नाही त्यांनी इकडे या परत बघून टाक. ज्यांना झालं त्यांनी तिकडे. जी मंडळी आली नाही येऊन बसा, परत घेऊन घ्या. सगळ्यांना झालेलं आहे. आता असे बसा, लक्ष माझ्याकडे ठेवायचं, बोल आणि विचार नाही करायचा. या बसा बसा. Look at them, not to come like this. It's too much. येतं ना? हां, तू ये की. तुझ्या जागा बरोबर येतं. I heard Arnu shouting we have to go at 6 o'clock for the meeting. Very clearly. How is it you came? Mr. Patel. Huh? Mr. Patel Oh. told us, one of the Indians. Oh, He said that there was a meeting which we should go to, then, and so we came. but he didn't tell them? Can it be? All right, go ahead. असं बसायचं, बाकी काय नाही. इकडे येऊन बसा, इकडे येऊन बसा. येत आहेत आत्ता सगळे येत आहेत तुम्हाला द्यायला फार करायला. आत्ता येतात. Is it all right? काय? माझी एक शंका होती हां, विचारायची. बरोबर. बसेल? मी दुर्गा माताचं हां? दुर्गा माताचं हे काय देवी महात्म्याचं अध्याय असतो रोज एक. असं मग काय सोपं काम आणि मग आहे. हे करत होतो मी. हां, माझा धंदा बंद होता. तो धंदा चालू झाला. बँकेचं कर्ज मिळालं 5,000 रुपये परत मिळालं. 1 महिना झाला 4 तारखेला. बस चला ठीक आहे. आता दे ना विचारा आता माताजी, मला. तुम्ही साक्षात दुर्गा माता आहात का असा प्रश्न माताजी विचारा. तुम्ही साक्षात दुर्गा माता असला तर मला देणे का किती? असं ठेवा. हात 25,000 रुपये देणं आहे मला. गेले? देणं आहे लोकांचं कर्ज आहे. बरं बोला. माताजी तुम्ही साक्षात माताजी तुम्ही साक्षात दुर्गा माता आहात का? दुर्गा माता आहात का? माझं कर्ज देऊन टाकावे. माझे कर्ज देऊन टाकावे. परत म्हणा. परत. माताजी तुम्ही साक्षात दुर्गा माता आहात. माताजी माझे साक्षात- कर्ज देऊन टाकावे. माताजी तुम्ही साक्षात दुर्गा माता आहात. माझे कर्ज देऊन टाकावे. परत म्हणा. माताजी तुम्ही दुर्गा माता आहात. माझे कर्ज देऊन टाकावे. परत. माताजी तुम्ही दुर्गा माता आहात. माझे कर्ज देऊन टाकावे.
बरं वाटलं? आता आलं गात. बसा बसा थोडा. दर्शन घेऊ मला. छान आलं ना? गार वाटलं ना? झालं 5 झाले म्हणजे झाले. आता हे सगळेजण कुठे गेले माहिती आहे? तितके आले आहेत बाहेरून. सांगलीला काहीतरी दोष असला पाहिजे. इथे काही कोणा साधू संताला छळलं होतं का? कोल्हापूरपासून तरी 25 किलोमीटर दक्षिणेकडे गाव आहे. आता आम्ही असं केंद्र चालू करायचा आमचा विचार आहे. अवश्य करा. कुठे कोणचं गाव? सुई सुई. 25 किलोमीटर आहे. करा करा अवश्य. ते तुम्ही- साडोलीला होतं. साडोलीचे आले का? त्यांनीच आम्हाला कल्पना दिली. अभय पाटील हा. उद्या येणार आहेत. उद्या पूजा उद्या आहे. येणार पूजा आहे. आहे. उद्या येणार आहे. अभय पाटला अभय. सुरू कुरक करा. अगदी खेडेगावात खूप लवकर होतं. अवश्य करा. ते आज मला म्हणले तुम्ही आता चला मी सकाळला येतो म्हणाले. बरोबर. आणि त्यांनीच मला तिकडे साताऱ्याला मी आलो. बरोबर. पहिलाच प्रोग्राम परवा दिवसा मला 28. बरोबर. त्यांचीच वाट बघून होते मी. हां. त्यांनी सडोलीला पुष्कळ केलं पण खेडेगावातच होऊ शकतो पहिल्यांदा. शहरातले लोक म्हणजे असे पण तरी आता कोल्हापूरला आम्ही गेलो तर कोल्हापूरला काही ठीक नाही आहे आणि सांगलीलाही दिसत नाही. पण जर काही लोक उभे झाले तर होऊन जाईल. सगळ्या शहरात होत आहे. तुम्ही इथे काहू नये पुण्याला होत आहे कोल्हापूरला सगळं. होईल माताजी. होईल होईल हळू होईल आणि आम्ही त्या आमच्या गावाला चालू केले. कोल्हापूरला झालं सगळं. होईल. जरा कोल्हापूरला काय आहे देवाच्या नावावर फार अत्याचार केलेले आहेत म्हणून हां. ब्राह्मणांनी खूप अत्याचार केले देवाच्या नावावर म्हणून ते मग देव रुजतो तिथे असं होतं. म्हणून कोल्हापूरला पण होतं. पण सांगलीला असं का बरं? इथे कुठे साधू संताला छळलं आहे काही ते? इथे सांगलीला का असं होत नाही मला हे समजत नाही. कल्पना नाही अजून. हां काय झालंय? काय म्हणता? काहीतरी झालेलं आहे अत्याचार. या सांगा बरं काय झालंय? काय झालं? पहिले पाटणकर म्हणून एक होते इथं त्यासनी काढून दुसरे भटजी बसवले. कोणते? जोगळेकर म्हणून दुसरं कोणतं नाही. आधी पाटणकर म्हणून होते कुठे? गणपती देवळात. मग त्याला देवळात ते काढलेलं आहे भटजीवर. म्हणजे काहीतरी असं झालेलं आहे इथे त्याच्यामुळे असं हे होतं. वर्षातच झाले. हो का? आणि मिरवणुकीला सुद्धा इथे की जरा वाद होते. कसली? गणपती मिरवणूक हां गणेश चतुर्थीला त्या दिवशी ते भांड्या झाल्या. पण होतात वर्षाला होता. दरवर्षी माझा अगोदर घालवायचा नाही तुमचा पुढं म्हणजे ती मिरवणूक असते शेवटची म्हणजे ती. देवाच्या नावाने होय. म्हणजे आपापसातच होतात का? आपापसात. हो का? मग त्याची फळं आहेत म्हणून मी म्हणते सांगलीला होत आहे काय? मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. गणपती त्यांचा आहे काय स्वतःचा? राणी साहेबांनी आता येऊन ते पाटणकाची ते काढले ते आता सगळं हेच करतात. असं सांगलीची महाराणी म्हणजे पद्मिनीराजे पटवर्धन. पद्मिनीबाई. तिला ओळखते मी चांगली. ती पटवर्धनांच्याकडे होती ती. आम्हाला इथली काय कल्पना आम्ही कोल्हापूरवर. पटवर्धनांची पाटणकर म्हणून भटजी होते एक. अच्छा सांगलीची ती पद्मिनी माहिती आहे सांगलीच्या बाई त्या. नमस्कार. काय शंका काय? म्हणजे माझ्या डोक्याला त्रास होतो. कसा बेटा? म्हणजे असं कोणावर चिडणे वगैरे. हां चिडायला होते. चिडायला होतं. राग खूप येतो. राग आवडत नाही. असं कोणा गुरुजींकडे गेली होती का? काय? तुला की नाही सुद्धा लिव्हरचा त्रास. साधी गोष्ट आहे लिव्हरचा. तर तुझ्या असं कर. हां घरात अशी शांती वगैरे. घरात कसे लोक आहेत? म्हणजे भाऊ आहे एक हां आणि 4 बहिणी आम्ही. आणि आई वडील नाही? आई आहे, वडील नाही. मग घरात कमवतं कोण? भाऊ म्हणजे बेसन वाढले. हां बेसन वाढले त्याचं. दारू वगैरे पितो. घरी पैसा त्यामुळं मला म्हणजे त्याचं ऐकलं की माझं डोकं जरा आणि लग्न झालेलं आहे? नाही अजून. त्याचं लग्न नाही झालं. मग कमवतं कोण घरात? आई काय करते तू? आई भाजी असते. हां भांडी वगैरे असं मोठ्या घरात. मग तुम्ही लोक लग्न का करून घेतलं? नाही सगळ्यांची झालेली आहेत लग्न. तुझं झालं? फक्त मी एकटीच आहे. मग तू का नाही करत? आम्ही सहजोगात तुझं लग्न लावून देतो चांगल्यापैकी. आईला विचार. फुकटात. आईला सांग. आई तू बस काय लाडनाव काय? शिंदे. बोलो आईला. काय शिकली आहेस तू? 7वी झाली. म्हणजे मी सर्व्हिस करते आता कापड दुकानात वगैरे. तुमची मुलगी आहे? नाही नाही इकडे. हां ते आहे.
काय तुमचं काय? त्याचे 15 दिवस झाले माझे डोळे ना दुखतात. हां डोळे दुखतात 15 दिवस झाले. त्या डोळ्यामध्ये लसल्या सल्ल्यासारखं असं होतंय आणि लाल झाले ते 8 दिवस एकदम सारखं पाणी मिळते डोळ्यात. तुम्ही काजळ कोणचं लावता? काजळ नाही लावत. झोप येते का बरोबर? झोप रात्रीची नाही येत असं. येत नाही मग आणि म्हणजे असं बरोबर होतही नाही झोप. पण डोळ्याचा असा मला कधी त्रास नाही. आताच 15 दिवस झाले त्याचा त्रास नाही. तुमच्या घरी कोणी गुरुबिरू आहे? नाही आम्ही करतो दोघे. सहजोग करता? 1.5 वर्ष होतं. सकाळी मी भेटले ना आपल्या हां इकडे हां कोल्हापूरला निघाले होते आपण ते. हां मग असं करा तुम्ही मागच्या बाजूला थोडासा दिवा लावून द्या. पाठीमागे ते रोज करतात ना. तरी सुद्धा अजून डोळे जळतात? 2-3 वेळा केले मी. बरं उद्या तुम्ही येणार ना पूजेला? हो येणार. मग मी देते तुम्हाला काजळ. हां आणि शांती. मेणबत्तीतून फार निघालं काळं 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 आहे ना खूप दिसतंय मला काळं. काढायला पाहिजे आणखी. काढायचं. आता मला जरा जास्त अशक्तपणा आले असं. हां त्यांनी काळं आलंय बरंच काढायचं. बरं तुमचं लग्न झालं? हो मुलं बाळ आहेत ना? हां बरं हां काय बाई तुमचं? 5-6 वर्ष जन्मल्यापासून अति त्रास होते. हां बसा. डोक्याला खूप त्रास होते. हां घरातल्या माणसाला लय दमवते. भयंकर अगदी चिडखोरासारखं. आणि त्यांनी काय तो मुलगा दारू पितो ना भाऊ त्यांनी चिडते ती. त्यामुळे म्हणजे त्याचा विचार असा डोक्यात आला की नाही माझं डोकं जास्त टेन्शन आहे. बाकी म्हणजे त्रास असा काहीच नाही. त्यांचा जास्त विचार. पण हिचं लग्न का नाही करून टाकत? आम्ही करून देतो ते छानपैकी लग्न. फुकटा तिचं. आले करायचं ते बी करायचं व हां लग्न करून आलं तर करायचं व करून टाकायचं. आमच्या ह्याच्यात आम्ही लग्न करतो मुलीची पण आम्ही जातपात मानत नाही. चालतंय की चालतं का तुम्हाला? चालतं. पण हुंडा बिंडा काही घेत नाही आम्ही. आम्हाला नको एवढं काय? तसेच देऊन टाकता. म्हणजे मला अगदी आता हे 11 वर्ष 15, 16, 17 वर्षाची असेल आधीची झोप अशी अजिबात आहे. ते तुझं आम्ही ठीक करून देऊ. तुला लिव्हरचा त्रास आहे त्यांनी ते आम्ही तुझं ठीक करून देऊ. इतकी चिडके म्हणजे समोर काय भांडे बिंड असलं ना तिला काही समजतच नाही की आईला त्रास होतोय ना आपण देतो म्हणून नाही असं नाही. अगदी ते नुसतं माझं सुद्धा मला सुद्धा काहीतरी होऊन असं हे होईना इतके बरं नाही तिथं एकापैकी फाडाफाडी त्रास होते लहानपणापासूनच हे आहे. बरं आता बघून टाकते मी तिला कसं आहे ते आणि बघते या लोकांना जर पारबीर झाली तर पैसे ठीक होईल. फुलाशी लग्न करून देऊ. नाही शिक्षण वगैरे हां काय गरज नाही. कारण मी कापड दुकानात अशी सर्व्हिस करते. काय हरकत नाही शिक्षण नसलं तरी परदेशातल्या मुलाशी करू. चांगला मुलगा असेल तो तुझा मान्य करेल अशा मुलाशी करून घेऊ. त्याला सगळं स्पष्ट सांगायचं मला शिक्षण नाही आहे माझं पैसे नाही आहे ते सगळं स्पष्ट सांगून द्यायचं. त्यावर तो राजी असला तर तुझं लग्न करायला काय हरकत आहे मग आहे ना? परदेशातला करशील हां म्हणजे इतक्यात करायचं हां इतक्या लवकर करायचं नाही तेव्हा पुढल्या वर्षी म्हणजे नाही त्या लवकर कोण म्हणतंय का आज बायका कोणी झाली 15-17 वर्षाची तर आहेच की आता लग्न नाही मग यावर्षी तर शक्यच नाही. आता ती आता परवाच 2-4 दिवसातच लग्न होणार आहे. पण ती जर एका वर्षात आता हिला मी सांगते कसं काय करायचं ते ह्यांना मी सांगते यांच्याकडे यायचं मी ठीक झाल्यावर 1 वर्षांनी मग तिचं करणार. आजच कसं शक्य आहे? लग्न काही सोपी गोष्ट नाही आहे. तू म्हणून थोडी होतं का मला हे नाही करायचं ते नाही करायचं हां हा मग हेच नडते सगळं. म्हणजे मी लग्न करायला काही हरकत नाही पण समजा एखाद्याला करून दिलं आणि परत आणि गोंधळ कोण घरात त्याला काय करायचं. मग डोक्यात ते जरा चिडखोर आहे भयंकर चिडखोर आहे. माझं मलाच पुढचं काय सुधरत नाही. आता तिचं ठीक करून देऊ आम्ही. आधी तुला 1 वर्षभर तुला आधी ठीक करतो. तुला आजार तर काय आजारच असतात तो ठीक जर करून दिला मग त्याच्यानंतर नाही तर मला असं कोणाच्या गळ्यात दोन नाही बांधायचं. होय तेच की तर मग तर आम्ही तर म्हणजे उत्तमच काम झालं. आणि तुम्ही काय करता? मी भांडी घासत आणि मुलींची सगळ्यांची लग्न झाली सगळ्यांची फक्त एकटी आहे. हे एवढीच राहिली. आणखी नवरा मला वरून 2 वर्ष झाली. आणि मुलगा असा आहे दारुडा. नाही आणि म्हणजे त्याला सर्व्हिस आहे चांगली तशी पैसा देत नाही.
ते आता 5-7 महिने झाले ते म्हणजे संगतीमुळं संगत चित्र. संगतीमुळं नाही तर विहिरी चांगलं होतं असं कुणाला बोलत नाही मारित नाही हानीत नाही काही बरं तू बस, तुझी जागृती इसकी जरा जागृती देखी होती क्या? तर बस करून घ्या आधी, तुम्ही करून घ्या. चला पत्ता बित्ता दे आणि त्यांच्याकडे जा, ते करतील तुझं. हां हां हिला हिला ती मगाशी जागृती करत असताना माझं अंग एकदम कापायला लागलं. कुठे ते मगाशी बसलो काय झालं तुला? एकदम अंग एकदम कार पडून एकदम कापायला लागलं. मन काय नाही पाठीला तो जरा दुखल्यासारखं किंवा आवडल्यासारखं असं आता आता बरं आहे ना? आता आहे. येत आहे आता? काळं कुठं लावलं? दुःखा कुठला? मुक्का नाही लावलं, काळं नाही लावलं, त्यांनी झालं काळं नाही लावलं. आता बघ, आता आलं. कोणाची आराधना करतोस? पांढरंगाची पांडुरंग. माळ काय आता विचार माताजी, तुम्हीच आहात का साक्षात पांडुरंग? विचारा बरं. माता तुम्ही आहात का साक्षात पांडुरंग? परत माताजी तुम्ही आहात का साक्षात पांडुरंग? परत तुम्ही आहात का साक्षात पांडुरंग? माताजी तुम्ही आहात का साक्षात पांडुरंग? आलं का? आलं नव्हतं? झालं. आता काय कुठे जायला नको आणि ते लावायला नको. ते ब्राह्मण लावतात का तिथले बुक्का? ते लावत नाही, मग तुम्ही कशा लावायचं? ते बडवे तुम्हाला मूर्खात काढतायत. बुक्का लावलं लावलंच ते बरोबर आहे. आता सहयोग करा, ते सांगतील तुम्हाला काय करायचं. हां हां बोला काय? हां आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति भज रे, आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति भज रे, आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति, आदिशक्ति आदिशक्ति भज रे, भज भज आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति, आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति भज रे मनवा, भज भज आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति भज रे, भज भज आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति भज रे, शक्ति माता आदिशक्ति, हे भज भज आदिशक्ति, आदिशक्ति भज रे मनवा, आदिशक्ति भज रे, भज भज आदिशक्ति, हे भज भज आदिशक्ति भज रे,
भज भज आदिशक्ति भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे आदिशक्ति भज रे आदिशक्ति भज रे आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज आदिशक्ति आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति Give it a start. आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे फर्स्ट आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति तेरे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे भज रे आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति मनवा आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे शक्ति माता आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज भज आदिशक्ति रे मनवा आदिशक्ति भज 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 आदिशक्ति भज रे मनवा आदिशक्ति भज रे भज भज आदिशक्ति आदिशक्ति भज रे मनवा 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 आदिशक्ति भज रे मनवा महाशक्ति भज रे भज रे
ये पहाड़ी गाना है, धर्मशाला का, पहाड़ी में है ये। हाँ जी, पहाड़ी में है ये, उस लैंग्वेज में है, हिमाचली लैंग्वेज में, हिमाचल की लैंग्वेज में है। अच्छा, हाँ जी, सहज योगी का लिखा हुआ है। बालक सब हैं माँ अम्बे, नित दर्शन दे दो जगदम्बे। हम बालक सब हैं माँ अम्बे, नित दर्शन दे दो जगदम्बे। चाहे पास रहो चाहे दूर रहो, हमसे जननी कोई भूल ना हो। हम बालक सब हैं माँ अम्बे, अनजान है हमसे वक अम्बे, नित दर्शन दे दो जगदम्बे। हम बालक सब हैं माँ अम्बे, नित दर्शन दे दो जगदम्बे। गिरिधर की राधा तुम ही हो माँ, प्रभु राम की सीता तुम ही हो माँ। गिरिधर की राधा तुम ही हो माँ, प्रभु राम की सीता तुम ही हो माँ। शक्ति तुम हो माँ अम्बे, नित दर्शन दे दो जगदम्बे। हम बालक सब हैं माँ अम्बे। ब्रह्मा से तुम्ही ने वेद किए, तुम
सब है माँ अम्बे नित दर्शन दे दो जगदम्बे। यीशु को मिली ममता थी अमर, तुम आई थी माँ मेरी बनकर। यीशु को मिली ममता थी अमर, तुम आई थी माँ मेरी बनकर। जग में अजब महिमा माँ अम्बे नित दर्शन दे दो जगदम्बे। हम बालक सब हैं माँ अम्बे नित दर्शन दे दो जगदम्बे। चरणों पे तुम्हारे झुकता है सर, चरणों पे तुम्हारे झुकता है सर। तुम बिन बालक माँ जाए किधर, तुम बिन बालक माँ जाए किधर। मधु तुम्हारे चरणों में माँ अम्बे नित दर्शन दे दो जगदम्बे। हम बालक सब है माँ अम्बे नित दर्शन दे दो जगदम्बे। नित दर्शन दे दो जगदम्बे। नित दर्शन दे दो जगदम्बे।
आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो, आम्ही अमृतात नालो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो. निवाती जीवा कधी नाही झाली, शक्ती कुंडलिनी सारी वेळा पिली, जनिवती जीवा कधी नाही झाली, शक्ती कुंडलिनी सारी वेळा पिली, तुझ्या चरणी येता जागृती झालो, चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो, आम्ही अमृतात नालो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो, आम्ही अमृतात नालो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो. गणेश तो आमा जना जना देई, गणेश तो आमा जना जना देई, माता निर्मलाई विश्वाची क्रियाई, गणेश तो आमा जना जना देई, माता निर्मलाई विश्वाची क्रियाई, अज्ञान दूर होता अनुभव आलो, अमृतात नालो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो, आम्ही अमृतात नालो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो. ब्रह्मदेव संगे रे विष्णुचर संगे, शक्तिवनामी भगवती लंगे, ब्रह्मदेव संगे रे विष्णुचर संगे, शक्तिवनामी भगवती लंगे, श्री दत्त गुरु नाम घेता अनाहती आलो, चरणाशी आलो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो, चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो, आम्ही अमृतात नालो, आम्ही माताजींच्या चरणाशी आलो. शक्ति राम सीता भक्त हनुमंत, शिव शक्ति राम सीता भक्त हनुमंत, माते जय ध्यानी आम्ही शोभिवंत, शिव शक्ति राम सीता भक्त हनुमंत.
मातेच्या याद्यांनी आम्ही शोभिवंत बाबा मातेच्या सहस्र जिल्ह्यालो अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो आम्ही माताजींच्या चरणासी आलो चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो कृष्ण राधा येशू मेरी आमा सांगे नाम ज्ञानी निर्मला आम्ही तू सांगे कृष्ण राधा येशू मेरी आमा सांगे नाम ज्ञानी निर्मला आम्ही तू सांगे शरणात त्यांना जाता तुझा बेती आलो जैनाच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो आम्ही माताजींच्या चरणासी आलो चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो आत्मा शिव ज्योती दिसे तुझ्या द्वारी आत्मा शिव ज्योती दिसे तुझ्या द्वारी चैतन्याचे तेज अंतरी बाहेरी आत्मा शिव ज्योती दिसे तुझ्या द्वारी चैतन्याचे तेज अंतरी बाहेरी सहसा तुझे माते स्वरूपी मिलालो चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात गेलो आम्ही माताजींच्या चरणासी आलो आम्ही माताजींच्या चरणासी आलो चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो आम्ही माताजींच्या चरणासी आलो चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो अनाहत गेंता शून्याच्या शिकेरी अनाहत गेंता शून्याच्या शिकेरी उन्मेनी सरुनी अनंत देशिरी अनाहत गेंता शून्याच्या शिकेरी उन्मेनी सरुनी अनंत देशिरी सहजाग माते तुझ्या मिलालो अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो आम्ही माताजींच्या चरणासी आलो चैतन्याच्या संगे आम्ही अमृतात नालो आम्ही अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो
अमृतात नालो आम्ही माताजींच्या चरणासी आलो मी माताजींच्या चरणासी आलो A translation in the substance of what this says. We give ourselves fully and completely at the lotus feet of the Mother. Because of her, the Chaitanya is bathing us in everlasting flow of grace. In whole my life, I never felt anything, least of all vibrations. But this Kundalini, it spreads in my whole body, and I feel it. And when we come to the lotus feet of our beloved Mother, then we feel that our Kundalini is awakened. And of course, Sri Ganesha is the one who gives the wisdom. But all the world is in our Mother. And when childhood finishes, we also finish our innocence. But with our Mother, our innocence is everlasting. And it is Brahmadeva who says that it is Brahmadeva who says, as well as Sri Vishnu, that we are the powerful cells in the members of the cosmic body of the goddess. And this is also true that when we take the name of Guru Dattatreya, we reach the heart with the deity of the heart. When we meditate on our Mother, then we become auspicious, and with the attention on her being, we reach at last the Sahasrara. And Sri Krishna and all the other deity, they also say that when we take the holy name of Nirmala, then they will be with us, and we surrender to them. Then when we surrender fully to them, we meet you, Sri Mataji. At your door, we can see the light of the Atma Shiva. And when this happens, the Atma shines within and outside of us. And when you open the Sahasrara, then perhaps we become like you. And when we enter in the Sahasrara, we go beyond limitation, we go into the infinite. And within spontaneity, we are becoming one with you. Jai Shri Mataji. Yes, Srimataji. Now, Srimataji says, listen to what this song had to say. And now you know why in your absence, the Kundalini would not find its passage allowed by the deities. So we all together, we say 3 times, we all pull our ears and we say 3 times, Om Tvameva Sakshat Shri Parameshvari Kshamasva Kshamasva Kshamasva, which means, O Supreme Being, please forgive us, forgive us, forgive us. Om Tvameva Sakshat Shri Parameshvari Kshamasva Kshamasva Kshamasva. Om Tvameva Sakshat Shri Parameshvari Kshamasva Kshamasva Kshamasva. Om Tvameva Sakshat Shri Parameshvari Kshamasva Kshamasva Kshamasva.
Zogva. गोंधळाला जोडून म्हणतो. नहीं मराठी में समझ नहीं आप शुरू करें. हाँ मेरा अब ये सब आप गाना. हाँ जी हाँ जी हाँ लिखा है. फक्त ये भी चाल है, ये चाल. भी. दोनों है. आप शुरू करें. ऐसा जोगवा 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 माघे नो ऐसा जोगवा 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 माघे नो जोगवा जोगवा मागे नानादि निर्गुण प्रकटली निर्गुण प्रकटली भवानी मोहमाशासुर मर्दासुर जोगवा 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 मागे न बैचा जोगवा 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 मागे न वैत सरुनी सरुनी मालमी गलीना बैचा सरुनी सरुनी मालमी गलीना हती बोधाचा बोधाचा जिंदमी गलीना हती बोधाचा नवविध भक्तीचा भक्तीचा करुणी नवरात्र नवविध भक्तीचा भक्तीचा करुणी नवरात्र करू निर्गणा निर्गणा मार्गे ज्ञान पत्र मार्ग निर्गणा निर्गणा मार्गे ज्ञान पत्रे संसार जोगवा मागे न व्हायचा जोगवा 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 दंब संसारा संसारा सोदीन कुपत्र दंब संसारा संसारा सोदीन कुपत्र धारी सद्भावे सद्भावे अंतीच्या मित्र अंतिम सद्भावे सद्भावे अंतीच्या मित्र आईचा जोगवा जोगवा
आदिनारारी ऐसा मनीषाच्या आदिनदार मनोविकारा विकारा करीना कुर्बानी मनोविकारा विकारा करीना कुर्बानी अमृत रसाची परिणमी दुरारी अमृत रसाची परिणमी दुरारी व्हायचा जोगवा मागेल व्हायचा जोगवा मागेल व्हायचा जोगवा मागेल आता सजनी जाळमिनी संग आता सजनी जाळमिनी संग विकल्प नवऱ्याच्या सोनियेर संग कल्प नवऱ्याच्या सोनियेर संग कम क्रोध हे सोनियल मंगा कम क्रोध हे सोनियल मंगा केला मोकाला मार्गा सुरंग केला मोकाला मार्गा सुरंग ऐचा जोगवा मागे ऐचा जोगवा मागे ऐचा जोगवा मागे जोगवा मागुनी देवीला ऐसा जोगवा मागुनी देवीला जावडी मागवारी नावास ना फेरीला जावडी मागवारी नावास ना फेरीला एका जनार्दनी